आज आपण गणपती बाप्पासाठी सुंदर सुबक आकर्षक असे तांदळाच्या पिठापासून उकडीचे मोदक बनवणार आहे। तांदळाची पारी आपण बोटाच्या सहाय्याने बनवणार आहे। त्याचबरोबर पारी तुटू नये किंवा पारी चिवट आणि चिकट होण्यासाठी खास आपण यामध्ये एक पदार्थ मिसळणार आहे। त्यामुळे पारी अगदी परफेक्ट अशी बनते, जेणेकरून पारी तुटणार नाही किंवा वातड होणार नाही। तर इथे आपण खूप साऱ्या टिप्स सहित आज आपण ही रेसिपी बनवणार आहे। चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला। मोदकामध्ये सारण तर गोडच असते, पण आज आपण पारी सुद्धा गोड बनवणार आहे। इथे आपण एका नारळाच्या खोबऱ्याचे असे स्लाइस करून घेतलेले आहेत। खोबऱ्याच्या मागील जो काळपट भाग आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा, त्याच्यामुळे आपले जे सारण आहे ते अगदी परफेक्ट आणि पांढरे शुभ्र बनते। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याच्या स्लाइस घालून पल्स मोडवर हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी खवलेल्या नारळाचा जो चव असतो त्याप्रमाणे इथे आपला चव बनलेला आहे। आता इथे गॅसवर पॅन गरम करून घेतला, यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। तूप विरघळले की यामध्ये आपण हा खोबऱ्याचा चव आहे तो घालून घ्यायचा। इथे 1.5 कप खोबऱ्याचा चव झालेला आहे, तर 1.5 कप खोबऱ्याच्या चवसाठी इथे आपण 1 कप गूळ घेतलेला आहे। गूळ किसून घ्यायचा म्हणजे पटकन विरघळतो। खोबऱ्याच्या चवमध्ये गूळ एकजीव करून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी 2 मिनिटांमध्ये इथे गूळ विरघळलेला आहे आणि आपले इथे मिश्रण आहे ते पातळ झालेलं आहे। आपल्याला हे मिश्रण खूप ड्राय करायचं नाही, रसाळ ठेवायचं आहे, त्यामुळे मोदकाची खूप छान अशी चव येते, रसाळ मोदक होतात। या मिश्रणामध्ये आपण सुंठ पावडर 1 चमचा, जायफळ पावडर पाव चमचा, इलायची पावडर अर्धा चमचा आणि बडीशोप अर्धा चमचा घातलेले आहे। बडीशोपमुळे सारणला खूप सुंदर असा खमंगपणा येतो, खूप चविष्ट असे हे सारण बनते। आपल्याला मोदकासाठी लागणारे सारण हे रसाळ हवं होतं, त्यासाठी इथे आपण गूळ फक्त सारणामध्ये एकजीव करून घेतलेला आहे, विरघळवून घेतलेला आहे आणि अगदी 1 ते 2 मिनिटे सारण परतून घेऊन गॅस बंद करून घेतला। तांदळाच्या पिठाला उकड काढून घेण्यासाठी कढईमध्ये 1 कप पाणी घालून यामध्ये 2 चमचे तूप, 2 चमचे साखर घालून घेतली, त्याचप्रमाणे चवीपुरते मीठ घातलं। या पाण्याला छान असं गरम करून घेऊया। तांदळाच्या मोदकाची पारी परफेक्ट बनण्यासाठी, तुटू नये किंवा वातट होऊ नये यासाठी यामध्ये आपण एक पदार्थ मिसळणार आहे, तो म्हणजे साबुदाणे। साबुदाणे इथे घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान असे मिक्सरला बारीक करून घेतले। साबुदाणे कढईमध्ये गरम करून त्याची पूड बनवली की अगदी बारीक अशी पूड बनते। इथे साबुदाण्याची छान अशी पूड बनवून घेतलेली आहे। कढईमधील पाणी गरम झालेलं आहे। आता गॅस बंद करून यामध्ये 1 कप तांदळाची पिठी घालून 1 चमचा साबुदाण्याचे पीठ घालून घेऊया। 1 कप तांदळाच्या पिठीसाठी 1 चमचा साबुदाण्याचे पीठ पुरेसे आहे। इथे छान असे हे दोन्ही जिन्नस आपण एकत्र करून घेतले आणि झाकण लावून 1 मिनिटभर ही तांदळाची पिठीला आपण वाफ देऊन घेतली। 1 मिनिटभर तांदळाच्या पिठीला वाफ देऊन झाल्यानंतर तांदळाची पिठी आपण इथे ताटामध्ये काढून घेतलेली आहे। आता ही तांदळाची पिठीला आपण छान असं फेटून घेऊया। इथे मी एक वाटी घेतलेली आहे, वाटीच्या साहाय्याने ही तांदळाची पिठी छान अशी एकजीव करून घ्यायची, फेटून घ्यायची। गरम असतानाच या पिठीला फेटून घेतलं तर ती अगदी परफेक्ट अशी लुसलुशीत अशी मऊसूत होते। तर इथे मी वाटीला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि छान असं हे पीठ आपण फेटून घेऊया। वाटीने फेटून झाल्यानंतर पीठ थोडंसं थंड झालं किंवा कोमट झालं की हाताने याचा गोळा छान असा मळून घ्यायचा। तुम्ही बघू शकता इथे मी हाताने ही गोळा मळून घेतलेला आहे। अगदी मऊ लुसलुशीत असा कापसासारखा मऊसूत गोळा बनलेला आहे। पाणी उकळताना आपण त्यामध्ये तूप घातलं, कारण मोदकाला खूप छान चकाकी येते आणि साखर घालण्याच्या मागचे कारण म्हणजे मोदकाच्या आतील सारण तर परफेक्ट असे गोड असतेच, पण मोदकाची पारीही गोड होते। त्यामुळे इथे आपण मोदकाची पारी गोड होण्यासाठी यामध्ये साखर घातलेली आहे। अगदी सुंदर असे हे मोदक बनतात। अशा पद्धतीने साखर घालून पारी बनवून बघा, खूप टेस्टी बनतात। अशा पद्धतीने पारी बनवलेले मोदकाची पारी बनवण्यासाठी इथे छोटासा गोळा घेतलेला आहे। गोळ्याला थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आणि हातावर थोडासा चपटा करून याला बोटाच्या साहाय्याने गोल असे पारी बनवून घ्यायची। दोन्ही हाताच्या अंगठ्याच्या साहाय्याने प्रेस करत याची पारी बनवून घ्यायची। पारी बनवून झाल्यानंतर याच्या पाकळ्या पाडून घेऊया। पाकळ्या बनवताना एक बोट पारीच्या आतमध्ये घालून दुसऱ्या मागील 2 बोटांनी पारीला चिमटून घ्यायचं किंवा प्रेस करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे पारीला छान अशा पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि पारीला एका साईडला सर्व पाकळ्या एका साईडला करून घ्यायच्या, जेणेकरून मोदकाचा आकार आहे तो खूप सुंदर असा दिसतो। इथे सर्व पाकळ्या एका साईडला कोणत्याही एका डायरेक्शनला फिरवून घ्यायच्या, जेणेकरून पाकळ्यांचा आकार सुंदर दिसतो। अशा पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करून मोदक बनवून घ्यायचा। तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा इथे आपला पहिला मोदक बनवलेला आहे। जणू काही अगदी मोगऱ्याचं फूलच हातामध्ये आहे असं हा मोदक दिसत आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर इथे आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने बाकीचेही मोदक बनवून घेतले। मोदक आणखीन आकर्षक दिसण्यासाठी यावर आपण केसरच्या काड्या लावून घेऊया। इथे गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। इथे एक चाळण घेतलेलं आहे, चाळणीला तूप लावून घ्यायचं, जेणेकरून मोदक आहेत ते चाळणीला चिकटणार नाहीत।
मोदक चाळणीमध्ये घालताना थोडीशी जागा ठेवून घालायची। आता झाकण लावून छान अशी 10 मिनिटं उकड काढून घेतली। लो टू मिडियम फ्लेमवर उकड काढून घ्यायची। तुम्ही बघू शकता 10 मिनिटांनंतर इथे आपले परफेक्ट असे तांदळाचे उकडीचे मोदक बनून तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने आपण दुसऱ्याही मोदकचे बॅचची उकड काढून घेतलेली आहे। आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 13 ते 14 मोदक बनून तयार होतात। इथे आपले सारण तर गोड आहेच, पण आपली पारीसुद्धा अगदी मधुर गोड अशी बनलेली आहे। उकड काढताना पाण्यामध्ये साखर आणि तूप घातलेले होते, तर तुपामुळे मोदकाला खूप छान अशी चकाकी येते आणि साखरेमुळे पारीला खूप छान अशी चव येते। अगदी सारणही गोड आणि पारीही मधुर गोड चवीची बनते। अगदी टेस्टी हे मोदक बनतात। अशा पद्धतीने तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटा अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।